आम्हाला मंजूर आहे. अरे देवा, आजोबा पण तयार झाले. मंजूताई, आता तू झाशी दासी बनायला जाणार. रुखसाना, घुंगरू घेऊन ये. आमचा रियाज करायचा दिल होतोय. आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही किती उदास होता. रुखसाना, इंसान आपल्या मनात स्वतःच उलझन पैदा करत असतो, पण जेव्हा तो या अडचणींमधून रस्ता काढतो तेव्हा त्याने घेतलेल्या फैसल्याचा अंजाम खुशगवार असतो. मग तर बस खुशियाच खुशिया. तुझे खुशीचे दिवस संपलेत मोतीबाई. लच्छू साहिबा, आपण आमच्याशी नेहमी अशा कुचकटपणे का बोलत असता? ना मेरी बहन, मी तर तुला समजवायला येत असते. आमच्या बिरादरीची आहेस ना, म्हणून. माफ कीजिएगा, आम्हाला जगायचं कसं ते ठाऊक आहे. हीच तर तुझी चूक आहे मोतीबाई. तू या गोड समजुतीत आहेस की झाशीवर हुकूमत करणाऱ्याच्या दिलावर तू हुकूमत करतेस. यकीन नसेल तर वक्त दाखवेलच की. वक्तने दाखवून दिलाय मोतीबाई. शायद तुला माहित नाहीये, राजा गंगाधररावांनी मणिकर्णिकेशी शादी करायचा फैसला केला आहे. आता शोधा इथून नवा रस्ता. नाही मी झाशीतून कुठे जाणार आणि नाही त्यांच्या दिलातून. समजलत ना? तर मग इथे तुला झाशीच्या मलिकेची कणीस बनून राहावं लागेल. लच्छू साहिबा, आपण फक्त आम्हाला एक ठुमक्यांवर नाचणारी तवायफ समजत आहात. गंगाच्या दिलावर मोतीचा हार टाकला गेला आहे. शादीचा फैसला करणं एक गोष्ट झाली आणि शादी होणं दुसरी गोष्ट आहे. पाहालच तुम्ही, माझ्या पायातले घुंगरू बुंदेलखंडाचा इतिहास बदलून टाकतील. आपल्या मुलीच्या भाग्यात राजयोग आहे. अहो, ती राणी बनेल, राणी. श्रीमान, वधूचं समज सामानवर पक्ष्यांच्या गाड्यांमध्ये ठेवून झालंय. जरा आणखीन काही सामान असेल तर. ती संदूक जिच्यात तिचे तीर भाले आहेत ते ठेवले का? तीर भाले? ते नाही, मी नंतर सांगतो. हा जी. मोरपंथ, आपणास पिता आणि सेवकाच्या कर्तव्यांपैकी कोणा एकाची निवड करावी लागली तर कोणाची निवड कराल आपण? मनू, श्रीमंत सरकार, पिठूरचे कमिशनर मेन्सन साहेबांच्या सोबत अवधचे रेसिडेंट कर्नल स्लीवन देखील इंदू देवींना शुभेच्छा द्यायला येत आहेत.
हे देवा, नियतीने हे कोणत्या वळणावरती आणून उभं केलंय ह्या मोरोपंताला? भागीरथी, मनूच्या जन्मदिवशी तू तिच्या पित्याला हेच वस्त्र दिलं होतंस ना? श्रीमान जी, सरकाराने आपणाकरिता पाठवलंय. मी बाजीराव, आमच्या मणिकर्णिकेचा विवाह गंगाधर रावांसोबत होण्यास स्वीकृती देतोय. हेच लिहिलंय ना? मोरोपंत, हे काय? अशा शुभप्रसंगी ही वस्त्रे? क्षमा करावी श्रीमंत सरकार, परंतु एका क्षणासाठी केवळ पिता बनण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या ह्या पत्राद्वारे मित्रा मोरोपंत, तुम्ही काय या बाजीरावाला इतका स्वार्थी समजता काय की गंगाधर रावांशी संबंध खराब असल्याने आम्ही आमच्या छकुलीचं उज्ज्वल भवितव्य पणास लावू का? नाही श्रीमंत सरकार, या सेवकाने मनूला स्वतःपेक्षा अधिक आपली पुत्री समजली आहे. म्हणूनच मोरोपंत, यासाठी आम्ही आमचा कटुपणा विसरून हा संबंध स्वीकारला आहे. मोरोपंत, आम्ही खूप प्रसन्न आहोत, खूप प्रसन्न. आणि आता आपण तर
होणाऱ्या महाराणीचे पिता आहात. आपण काय बोलत आहात श्रीमंत सरकार? श्रीमंत सरकार, सेवक तर सदैव आपला सेवकच राहणार आहे. आपल्या उपकारांची या आयुष्यात परतफेड नाही करू शकणार. श्रीमंत सरकार, मित्रा मोरोपंत, आपल्या माणसांवर उपकार नाही केले जात, अधिकार दिले जातात. आणि हा तर तुझा हक्क आहे. मोरोपंत, तू स्वामीनिष्ठेची पराकाष्ठा आहेस. त्याचं थोडं तरी ऋण आम्हाला चुकू दे. बस बाजीराव, बस. आपण तर मोरोपंतांना भावूक करून टाकलेत. आता चला मोरोपंत, लवकर वस्त्र बदलून या. आपल्याला इंदूची पाठवणी पण करायची आहे. काय अमृत योग आहे. एक पुत्री सासरी निघाली आणि दुसरीचा संबंध निश्चित होणार आहे. सदा सुखी रहा. अखंड सौभाग्यवती भव. मंजुताई, जराशी वाट. इडा पिडा तळून जाओ. हे काय करतेस प्राची? काय झालं प्राची? मंजुताई, आता इंदुताईच्या नंतर आम्हाला सोडून तू पण निघून जाणार. नाही नाही प्राची. मंजुताई, तुम्ही सगळ्या इंदूला भेटलात का? हो हो, भेटलो आम्ही. हो हो. सुखी रहा. सुखी राहा. आणि तू पण जिथे कुठे जाशील, आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत असेल. ऐकलत का? आता आपण इंदूला आशीर्वाद द्यावा. मनूच्या पाठवणीसाठी अजून अवकाश आहे.
अगं प्राची, मोरपंत, मी अजून मनूला काहीही सांगितलेलं नाहीये. हा शुभ समाचार आपण तिला सांगावा. मी वहिनी साहेब, वहिनी साहेब, असे शुभ समाचार तर कन्येला तिची आई देते. परंतु मनूची आई तर. ठीक आहे मोरपंत, मी सांगेन तिला हा शुभ समाचार. पहा तरी आजोबा कसे हसत हसत गप्पा मारतायत. आजोबा पण आम्ही झाशीची दासी बनणार म्हणून किती प्रसन्न आहेत.